नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 4 वैदिक काळ याच्यातील दुसरा भाग बघणार आहोत। यामध्ये आपण मागच्या वेळेस जे बघितलं त्यात वैदिक वाङ्मय आणि समाज रचना हे बघितलं, तर आता आपल्याला वर्ण व्यवस्था, आश्रम व्यवस्था तसंच वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती याच्याविषयी माहिती बघायची आहे। तर सर्वप्रथम आपण वर्णव्यवस्था बघू। तर वेद काळातील समाजामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती। म्हणजेच काय की 4 वर्ण होते समाजामध्ये। तर ते होते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे हे 4 वर्ण होते। आणि या 4 वर्णांवर आधारित या व्यवस्थेचा उल्लेख हा ऋग्वेदातील 10व्या मंडलामध्ये प्रथम करण्यात आलेला आहे। तर वेद काळाच्या उत्तरार्धात म्हणजेच नंतरच्या काळात वर्ण व्यवस्थेतील सुरुवातीची जी लवचिकता आहे ती नष्ट झाली। त्याचप्रमाणे जाती व्यवस्थाही रुजली आणि समाजात विषमतेची दरी निर्माण झाली। वर्ण आणि जात हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत। म्हणजेच काय की अमुक तमुक जातीमध्ये हा किंवा अमुक तमुक वर्णामध्ये जी व्यक्ती जन्माला आलेली असेल तर तो त्या वर्णाचा किंवा त्या जातीचा असं समजलं जायचं। नंतर मग जन्मावरून ते ठरू लागलं, अमक्या जातीत जन्माला आला म्हणून त्याची जात ती झाली, असं आता सुद्धा आपण या ठिकाणी बघतो। तर अशा जाती आणि उपजाती ह्या समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये जाती व्यवस्थेमध्ये बदल करता येणं आता शक्य झालेलं नाही। त्याच्यामुळे ही जी जात व्यवस्था आहे ती जात व्यवस्था या ठिकाणी बदलू शकत नाही। त्यानंतर आहे आश्रम व्यवस्था। मानवी आयुष्याचे 4 टप्पे मानून त्यानुसार व्यक्तीने आपले जीवन हे कसे व्यतीत करावे याचा आदर्श जो आहे तो या ठिकाणी वैदिक लोकांनी घालून दिलेला होता। त्यानुसार मग पहिला टप्पा येतो तो म्हणजे ब्रह्मचर्याश्रम। याच्यामध्ये व्यक्तीने जे आपले संस्कार आहे त्याच्यातलं म्हणजे नामसंस्कार, मुंज संस्कार हे झाल्यानंतर त्याने गुरुच्या गृही जाऊन शिक्षण घ्यावे आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं असं या आश्रमात होतं। दुसरा टप्पा आहे गृहस्थाश्रम। याच्यामध्ये व्यक्तीने विवाह करून गृहस्थी जीवन जगावे असं सांगितलेलं आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच वानप्रस्थाश्रम, याच्यामध्ये व्यक्तीने गृहस्थी जीवनाचा त्याग करायचा आणि जंगलात जाऊन ईश्वराचं चिंतन करायचं, मनन करायचं, म्हणजे संन्यास आश्रमाची तयारी ही तिसऱ्या आश्रमातच म्हणजेच वानप्रस्थाश्रमातच करावी असा नियम होता। चौथा टप्पा आहे संन्यासाश्रम। याच्यामध्ये व्यक्तीने भगवी वस्त्र परिधान करून ईश्वराचं चिंतन करायचं, मनन करायचं आणि मोक्षाची प्राप्ती मिळवण्यासाठी हे सर्व त्याने साध्य करायला हवं असे नियम या ठिकाणी घालून दिलेले होते। म्हणजेच ब्रह्मचर्याश्रमात वृत्तस्थ वृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारं जे कौशल्य आहे ते व्यक्तीने त्या ठिकाणी मिळवायचं आणि गृहस्थाश्रमामध्ये पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम पार पाडायचा असं अपेक्षित होतं। तर वानप्रस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांमधून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास मुलाबाळांना मार्गदर्शन करावे आणि ईश्वर चिंतनामध्ये वेळ घालवावा अशी सर्वसाधारण कल्पना या ठिकाणी होती। वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्य वस्तीपासून दूर राहावे म्हणजेच जंगलात जावे असं सांगितलेलं होतं। संन्यास आश्रमामध्ये या शेवटच्या टप्प्यात मात्र
व्यक्तीने सर्व मायापाशांचा त्याग करून दूर निघून जावे. दीर्घकाळ एके ठिकाणी वस्ती करू नये असे निर्बंध या ठिकाणी आश्रम व्यवस्थेमध्ये तयार करण्यात आलेले होते किंवा घातलेले होते. पुढचा मुद्दा आहे वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्ववैदिक काळातील संस्कृती. यात ऋग्वेदकालीन संस्कृती ही पूर्ववैदिक काळातील संस्कृती होती. याच्यात सप्त सिंधू प्रदेशात राहणाऱ्या वैदिक लोकांच्या जनसमूहांच्या नावांचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आढळतो. पुरु, अनु, यदु, दृह्यु, तुर्वश यासारख्या मग जनसमूहांची नावे त्यात आढळतात. हे जनसमूह शेती करणारे होते, म्हणजेच लोकांचे समूह. जनसमूह याचा अर्थ लोकांचे समूह असा होतं. तर हे लोकांचे समूह शेती करणारे होते. ऋग्वेदामध्ये परोशनी म्हणजेच रावी नदीच्या तीरावर वैदिक जनसमूहांमध्ये झालेल्या युद्धाचा उल्लेख आढळतो किंवा आहे. त्यामध्ये मग 10 जनसमूहांचे जे प्रमुख होते त्या प्रमुखांमध्ये झालेलं युद्ध म्हणून या युद्धाला दाशराज्ञ युद्ध असं म्हटलं जातं. सप्त सिंधूच्या प्रदेशामध्ये ऋग्वेद काळात वैदिक लोकांच्या जनसमूहांबरोबर काही स्थानिक असे जनसमूहांचे वास्तव्य देखील होते. त्याचा उल्लेख हा दास किंवा दस्यू आणि पणी असा केलेला आहे. पणी हे जे होते ते वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत असत. कारण काय की ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत, म्हणून ते वैदिक लोकांना शत्रू वाटायचे. ऋग्वेदातील जनसमूहांच्या स्थिर अशा गाव वसाहतींचं जे संकुल होतं आणि त्याच्यामधील जे लोक होते त्यांना कृष्ट असं म्हटलं जायचं. कृष म्हणजे काय की नांगरट आणि नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या गाव वसाहती म्हणजेच काय की कृष्ट. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात शेतीचं महत्त्व जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नांगराचा फाळ किंवा नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला हा अन्न मिळवून देतो असं म्हटलेलं आहे. अश्विन आणि इंद्र या देवतांचा शेतीशी संबंध आहे, कारण हे दोघे अश्विन नांगर धरतात आणि मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणामध्ये अन्न मिळवून देतात असा वैदिक वाङ्मयामध्ये उल्लेख आहे. उर्वरा म्हणजेच नांगरट केलेली उपजाऊ जमीन, ज्याला आपण सुपीक जमीन म्हणतो, तर त्याला त्या ठिकाणी उर्वरा असं म्हटलेलं आहे आणि ती नांगरलेली असते. तसंच इंद्र हा उर्वरापती आहे. वैदिक लोकांचं सातू हे प्रमुख पीक होतं. तसंच सिंचनासाठी विहिरीतील पाण्याच्या उपयोगाचा उल्लेख हा सुद्धा ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात आहे. त्यातील वर्णनानुसार विहिरीतील पाणी काढण्यासाठी गाडगी बांधलेल्या दगडी चक्राचा, ज्याला आपण रहाट गाडगे असं म्हटलं आहे, तर त्याचा उपयोग ते करत होते. दगडाच्या चाकावरील गाडग्यांचे पट्टे हे घट्ट कसण्याचा उल्लेख देखील यात आहे. तसेच ऋग्वेदामध्ये वरुणाच्या 1000 दारे असलेल्या राजवाड्याचे उल्लेख देखील आहे. हे वर्णन जे आहे ते रूपक म्हणजेच कवीचा कल्पनाविलास या स्वरूपाचे आहे. तशा स्वरूपाच्या ऋग्वेदकालीन स्थापत्याचे म्हणजेच बांधकामाचे पुरातत्वीय अवशेष उपलब्ध झालेले नाहीत. तसंच वैदिक लोक हे शेतीसोबत पशुपालनही करत असत. त्यांच्या पशुधनामध्ये म्हणजेच प्रामुख्याने ते गायी, गुरे, म्हशी आणि घोडे यांचा समावेश होता. आणि या पशुधनाचा रक्षण करणारा देव होता पुशन. ऋग्वेद काळात रथकार म्हणजे रथ बनवणारा आणि तक्षण म्हणजेच काय की सुतार
हे महत्त्वाचे कारागीर होते. रथकाराला रथाची रचना करण्याबरोबरच सुतारकामाचं देखील उत्तम ज्ञान असणं आवश्यक होतं. सुतार हा लाकडी पात्रे, यज्ञातील विधींसाठी लागणारी उपकरणं, तसेच स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे, इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू ह्या बनवत असत. ऋग्वेदामध्ये 100 वल्ली, त्याला अरित्रम असं म्हटलेलं आहे. तर त्या 100 वल्ली असलेल्या शिडांच्या नावांचा, नाव म्हणजे काय, जहाज, शिडांचं, तर त्याचा उल्लेख आलेला आहे. या सर्व गोष्टींवरून वेदकाळातील सुतारांच्या कौशल्याची कल्पना आपल्याला येते. त्याचप्रमाणे ऋग्वेदात कुंभकारासाठी काही संज्ञा वापरात असल्याचं दिसत नाही. परंतु उखा म्हणजे काय की स्वयंपाकासाठी वापरावयाचं भांडं किंवा पात्र, कुंभ आणि कलश यासारखे शब्द वापरलेले दिसतात. कुंभकाराचा एक कारागीर म्हणून उल्लेख प्रथम यजुर्वेदामध्ये येतो. त्यासाठी त्यांनी कुलाल अशी संज्ञा वापरलेली आहे. वय्य म्हणजे विणकर आणि वय्या हे त्याचं स्त्रीलिंगी रूप, वय्य आणि वय्या. तसंच वस्त्रोद्योगाचा निर्देश करणारे तंतुम, त्याला ताणा म्हटलं जायचं. ओतुम म्हणजे बाणा आणि विणकराची जी कांडी असायची त्याला तसर असं म्हटलं जायचं. तर असे शब्दप्रयोग या ठिकाणी ऋग्वेदामध्ये आलेले आहेत. तसंच ऋग्वेदामध्ये लोकरी म्हणजेच त्याला उरणा किंवा मग लोकर असं म्हटलेलं आहे. तर त्या वस्त्रांचा उल्लेख आहे. मात्र सुती किंवा रेशमी वस्त्रांचा या ठिकाणी जो उल्लेख आहे तो आलेला नाही. त्याचप्रमाणे चर्मन्मा हा चामड्याचे काम करणारा कारागीर होता. चामड्याच्या अनेक वस्तूंचा उल्लेख हा ऋग्वेदात आहे. धातूंमध्ये हिरण्य म्हणजे सोने आणि अयस याचा अर्थ काय होतो की तांबे किंवा कांस्य किंवा लोखंड. तर या धातूंच्या वस्तू बनवल्या जात, परंतु या काळात लोखंडाचा उपयोग जो आहे तो मर्यादितच होत. धातूंच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिराला कारमार असा शब्द होता. आणि समाजामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था याच्या आधीसुद्धा आपण उल्लेख केलेला आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण. तर या चातुर्वर्ण व्यवस्था ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात प्रस्थापित झाली असावी. त्याचा प्रथम उल्लेख जो आहे तो ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये येतो. ते ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात रचले गेले असं या ठिकाणी मानलं जातं. वाहनांच्या संदर्भात रथाचा उल्लेख आपण याआधीच केलेला आहे. गाड्याला अनस असं म्हटलं जायचं किंवा अनस हा शब्द होता. नद्यांमधून जी वाहतूक व्हायची त्या वाहतुकीला नाव्य असं म्हटलं जायचं. पुषण हा जो देव आहे तो भूमार्गांचा होता, म्हणजे जमिनीवरील मार्गांचा. आणि वरुण व अश्विन हे देव जे आहे ते जलमार्गांचे अधिपती होते. ऋग्वेदामध्ये विनिमयाचं म्हणजेच देवाणघेवाणीचं, खरेदी विक्रीच्या व्यवहारात केल्या जाणाऱ्या घासाघाशीचे, तसेच नफा कमावण्यासाठी दूरवर जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे उल्लेख देखील आलेले आहेत. त्याचप्रमाणे निष्क या सोन्याच्या अलंकाराचा उपयोग हा क्वचित म्हणजेच एखाद वेळेसच चलनासारखा केला जात होता. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उत्तर वैदिक संस्कृती. हा कालखंड साधारणपणे इसवी सनापूर्वी 1000 ते 600 असा याचा कालखंड मानला जातो. या काळातील इतिहास आणि संस्कृतीची कल्पना ही प्रामुख्याने त्या काळातील साहित्य ग्रंथांमधून मिळत असते. पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे या काळातील विशेषतः महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या संस्कृतीचा अभ्यासही केला गेला. उत्तर वैदिक कालखंडामध्ये सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे झालेलं स्थलांतर आणि त्याचे भौगोलिक संदर्भ यांचे चित्र हे उत्तर वैदिक साहित्याच्या आधारे स्पष्ट होत जाते. तसंच या कालखंडात उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार हा उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश तसंच दक्षिणेला विंध्य पर्वत यांच्यामधील प्रदेशात झाला.
या संदर्भात शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील विधेय माधव, म्हणजे याला विधेय माधव असं देखील म्हणतात, याची कथा महत्त्वाची आहे. या कथेच्या विश्लेषणातून असं दिसतं की उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश हा लागवडीखाली आणि वसाहतीखाली आणलेला होता. त्याचप्रमाणे उत्तर वैदिक काळात हळूहळू उत्तर भारतामध्ये वैदिक जनसमूहांच्या गाव वसाहतींची संकुले तयार झाली. त्यांना जनपद असे म्हणत असत. बहुतेक जनपदांमध्ये समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक निर्णय हे घेत असत. त्यांची कार्यपद्धती ही गणराज्याच्या स्वरूपाची होती आणि या जनपदांमधील जी प्रभावशाली ठरली त्यांच्या सत्तेचा विस्तार होऊन मग महाजनपदे अस्तित्वात आलेली आहेत, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. धन्यवाद.